नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभाव YouTube मध्ये। बघा शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून तर्फे आपण बघणार आहोत। पुढे आपण चॅनल नवीन असेल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईलवर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभाव YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा। कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजार जाहीर केले आहे। व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 1 एप्रिल 2026 मध्ये कोल्हापूरमध्ये 5880 ची आवक, कमीत कमी दर 500 रुपये, जास्तीत दर 1400, सर्वसाधारण 900 रुपये। तसे अकोलामध्ये 625 ची आवक, कमीत कमी दर 400 रुपये, जास्तीत दर 1100, सर्वसाधारण दर 800 रुपये। तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये 4911 ची आवक, कमीत कमी दर 300 रुपये, जास्तीत दर 1100, सर्वसाधारण दर 700 रुपये। तसे खेड चाकण मध्ये 7000 ची आवक, कमीत कमी दर 800 रुपये, जास्तीत दर 1400, सर्वसाधारण दर 1200 रुपये। तसेच सातारा मध्ये 140 ची आवक, कमीत कमी दर 1000 रुपये, जास्तीत दर 1300, सर्वसाधारण दर 1100 रुपये। तसेच करड मध्ये हलवा कांदा 198 ची आवक, कमीत कमी दर 1000 रुपये, जास्तीत दर 1300, सर्वसाधारण दर 1300 रुपये। तसेच सोलापूर मध्ये लाल कांदा 30543 ची आवक, कमीत कमी दर 100 रुपये, जास्तीत दर 1400, सर्वसाधारण दर 600 रुपये। तसेच जळगाव मध्ये लाल कांदा 1188 ची आवक, कमीत कमी दर 377, जास्तीत दर 1125, सर्वसाधारण दर 937 रुपये। तसेच नागपूर मध्ये लाल कांदा 2200 ची आवक, कमीत कमी दर 1000 रुपये, जास्तीत दर 1300, सर्वसाधारण दर मध्ये 1225 रुपये। तसेच शिरपूर मध्ये लाल कांदा 624 ची आवक, कमीत कमी दर 101, जास्तीत दर मध्ये 1275, सर्वसाधारण दर 900 रुपये। तसेच पुणे मध्ये लोकल कांदा 10679 ची आवक, कमीत कमी दर 500 रुपये, जास्तीत दर 1300, सर्वसाधारण दर 900 रुपये। हे होते 1 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव। भेटू कशा एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।